PDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत एकादश स्कंद. यामध्ये यदुवंशाला ऋषींचा शाप, श्री नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नवयोगीश्वरांचा संवाद ऐकविणे, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण, भगवंताच्या अवतारांचे वर्णन, भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंताच्या पूजाविधीचे वर्णन, भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभास क्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंताकडे येणे, अवधूतोपाख्यान, पृथ्वी ते कबूतर या 8 गुरूंची कथा, अवधूतोपाख्यान, अजगर ते पिंगलेपर्यंत 9 गुरूंची कथा, अवधूतोपाख्यान, कुरळ ते भुंगा अशा 7 गुरूंची कथा, इहलौकिक व परलौकिक भोगांचा अरास्तेचे निरूपण, बद्ध मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे, सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत, हंसरूपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन, भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी, भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे, भगवंताच्या विभूतींचे वर्णन, वर्णाश्रम, धर्म, निरूपण, वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म, ज्ञान, भक्ती आणि यमनियमादी साधनांचे वर्णन, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, गुणदोष व्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य, तत्वांची संख्या आणि पुरुष प्रकृती विवेक, एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास, सांख्ययोग, तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण, पुरुर्व्याची वैराग्ययोक्ती, क्रियायोगाचे वर्णन, परमार्थ निरूपण, भागवत धर्माचे निरूपण आणि उद्धवाचे बद्रिकाश्रमाला जाणे, यदुकुळाचा संहार, श्री भगवंताचे स्वधाम गमन. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराया भुभार हरण, मारिले बहु दुष्टजन, यदूंचे भावे निर्दालन, कृष्ण विचार करी मनी, मुनीने दिला शाप, होईल यदुकुळाचा नाश, सकळही जाणे तसे श्रीकृष्ण, तरी अनुमोदन कुळनाशा, सर्व साधनात उत्तम, ऐसा जो का भागवत धर्म, त्याचे करवावे श्रवण, वसुदेव पिनिमी नारदाशी, पूर्वी निमी राजाचे सत्रात, नवयोगी कथिती धर्म भागवत, तोचे धर्म नारद सांगत, राजा वसुदेवाशी, गुरु आत्मा गुरु देव, ऐसा धरावा दृढ भाव, तदुपदिष्टे मार्गे ठाव, ईश्वराचा पाविजे, प्रेम रचुनी बांधले पाया, म्हणून सोडता नये हृदया, ऐसा जो भक्त राया, तोची जाना भगवतोत्तम, सद्गुरुशी जावे शरण, तो शोभावे करुणी सदाचरण, सकळ आसक्ती सांडून, करावी नम्रता तया मैत्री, गुणकर्माने मिलिने चित्त, तेही भजावा भगवंत, तेने होऊन शुद्ध चित्त, होई प्रकाश ईश्वराचा, भगवंताची विग्रह मूर्ती, अथवा हृदय ध्यावोनी चिन्मय मूर्ती, कर्म बंधातुनी सुटीची निश्चिती, सर्व कर्म अर्पिता देवाशी, भगवंताचे अनंत जन्म, अनंत रूपे, अनंत नाम, अवतरले नर नारायण, धर्म आणि मूर्तिकोटी, भगवंताचे अवतार, हंस दत्त सन्मत कुमार, वृषभ हयग्रीव मत्स्य सुकर, कुर्म हरी नरसिंह, वामन भार्गव श्री रघुवर, कृष्ण बौद्ध कलकी होणार, युगायुगी होतात अवतार, धर्मरक्षणा कारणे, जे ईश्वराशी न भजती, वेद निषिद्ध यत्न करीती, पशुहिंसा उदरार्थ करीती, ते पावती अधोगती, धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ, म्हणून धन असता अनुकूल, धर्म तेने जोडावा, पितर देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकाशी, परिते ऋण न भक्ताशी, जो स्वामींचा शरणागत, ब्रह्मादिक स्तुती करून, म्हणती केला भूभार हरण, प्रभू आता वैकुंठी येऊन, सनाथ करा आम्हाशी, यावरी बोलले भगवंत, यादव कुल झाले उन्मत्त, यांचा करून या अंत, येईन मीनेच धामा, यदुवृद्धांना म्हणे कृष्ण, महोत्पात कुळ नाशाचे लक्षण, प्रभाशी करून स्नान दान, निवारी घोर संकटा, धन्य उद्धवाची दास्य भक्ती, त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती, म्हणे मी तव धामा प्रती, तुझीच सेवा केलीसे श्रीकृष्ण, म्हणे बा उद्धवा, मी त्यागता भूलोका, कलियुग येणार देखा, त्वा व्हावे भक्ती प्रचारक, 24 गुरु म्या केले, भूमी वायू आकाश आपे, अग्नी चंद्र रवी कपोते, यांनी अवधूता बोलविले, अजगर पतंग भ्रमर, मधमाशी मधुकर, मत्स्य मृग पिंगला सागर, आत्माराम जागविती, सकळ देहाऱ्यांचा मित्र परम, श्री स्वामी समर्थ अवतार आत्माराम, त्यांशी करुणी स्वसमर्पण, व्हावे रमारमस त्या संगे, कन्यका सर्प बालक कुकुर, भिंगुरटी उर्णा नाभी कोळी, इशुकाग्र शरकार, या 24 गुरूंनी थोर स्वदेह हा परमगुरु, नरदेहाची होता प्राप्ती, अवश्य करणे भगवत भक्ती, भजन करा या एक युक्ती, गुरु पाय सेवावे, जीव परतंत्र जोवरी, ईश्वराची भय तोवरी, म्हणून विवेक करावा निर्धारी, आत्मरूप जाणाव्या, यावरी कुसे कशी उद्धव, जीव किमर्थ झाला परतंत्र, आणि गुणांनी होता बद्ध, मुक्त केसा होईल, विद्या माझ्या शक्ती, त्या जीवांना बंध मोक्ष करीती, विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती आणि बंधन अविद्येचे, धन असुनी न केले दान, की माझ्या असुनी न घेतले नाम, की माझे न केले लीलावर्णन, वृथा जन्म मूर्खाचा, माझे भक्त कृपाळस्ती, आपले सत्कर्म अनुच्चारिती, अखंड धरिती सेवा हीच लक्षणे मद्भक्तांची, भक्तियोग आणि सत्संग, याविन उपाय नो हे सांग, मीच संतांचे अंतरंग, आणि माझे संतजन, सत्संग आणि भगवंत नाम, हे दोन चहू युगी समान, म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण, साधन हे सत्संग, मीची आत्मा सर्व देही, त्या मज एकाशी शरण येई, मत्स्य भस्ता भय नाही, उद्धवा सांगे भगवंत,
प्रथम अहंकार सोडावा, सात्विक आहार घ्यावा, गुरु संती भाव ठेवावा, उपासावे हृदयस्था, निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी, सर्व गुण भावे भजसी, मीची प्रियत्वाची अंतिम गती, मीच आत्मा सर्वांचा, एका भक्तीने माझी प्राप्ती, तेथे इतर साधने न सरती, साधना माझी श्रेष्ठ भक्ती, भक्ती वाचने वृथाशीन, चित्त लावी माझ्या स्वरूपी, ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती, तो मज पाहे सबानुभूती, आणि पाहे आपणात, अनिमा महिमा लगिमा, प्राप्ती प्राकाम्य इशिता वशिता, आणि काम्य वसयता, अष्टसिद्धीशी मी आधार, अनुनिमित्त व मनोजव, दुरश्रवण आज्ञाशक्ती, कामरूप इच्छा मरण, अपराजित त्रिकालज्ञ दूरदर्शन परम नाठव, ह्या क्षुद्रसिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी, त्यामजही न करवे गणती, असंख्यात माझ्या अस्ति विभूती, जैसे परमाणु धुलीचे सांगू एक कुज उद्धवा, मीचे आश्रव सर्व भामा, गुण श्रेष्ठ मी सर्व गुण भावा, जे मी असे सर्व रूप, अहिंसा सत्य चोरी न करणे, अकाम अक्रोध अलोभ असणे, भूतमात्रांचे प्रिय हित करणे, सर्व वर्णांचा धर्म हा, अध्ययन यज्ञ आणि दान, आतिथ्यादी पाळावे नियम, दुःखी मदभक्तांशी अर्पी धन, त्यावेळी प्रसन्न मी सर्वदा, देव ऋषी पितरभूते यांना मानुनी माझी रूपे, यांना भजावे नित्यनिके, सर्वापरणे मज ठाई, माझा भक्त जो विरक्त, ज्ञानभक्तीने अलंकृत, माझा भक्त निरपेक्ष, तो सर्वांहून श्रेष्ठतम, एक नामस्मरणाविन कलित न घडे कर्म साधन, यास्तव माझे करिता कीर्तन, देह भेटी भगवंता, ज्ञानाच्या एका अंशे, पुरुषार्थ सिद्धी जैसी प्रकाशे, अन्य साधन न तुके तैसे, ज्ञानश्रेष्ठ सर्वांहुनी, जो सात्विक गुण संपन्न, त्याशी बोली जे संपत्ती मान, गुण दोष दृष्टी हा दोष जाण, गुण दोष न पाहावे गुणाची, ज्ञान जे गुरुपदेशानुसार, त्यांचे चिंतन करावे वारंवार, सद्भक्ती धरिता मनी दृढ, एरू अंतरी सुखावे, जैसी जैसी विषय निवृत्ती, तैसी तैसी होय मुक्ती, जीव पावे आत्मस्थिती, धर्म हाची सर्वोत्तम, निष्काम भावे भगवंत, भजताची कळे वेदार्थ, अथवा भजावा श्री गुरुनाथ, जो का स्वये भगवंत, सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वे तत्वता, पुरुष प्रकृती ही व्यवस्था, यास्तव प्रश्न उद्धवाचा, ज्याशी वाटे हित भावे, त्याने सद्गुरुशी शरण जावे, अवमानित हा देह कीजे, ममत्व यावरील सोडून, पीडिता दुर्जन वाघ बाणे, शुद्ध मना शांत बले जेणे, सहज सामर्थ्य जया बाणे, ऐसा विरला असे पा, उद्धवात वचित्त माझे ठाई करी प्रविष्ट, बुद्धी करी एकनिष्ठ, होई आत्मयुक्त सर्वपरी, ज्या साधने परमार्थ, तेने अर्था मानिजे अनर्थ, अर्थ झाली या आसक्त, घात निश्चित साधकाचा, सर्वांहून श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ, तेथे येते माझे भक्त, माझी भक्ती करून या, सकळ लोक मीची केले, मीची सकळ व्यापिले, ऐसे ज्या ज्ञान झाले, त्या मीची सर्व रूपी, जे चित्त आहे प्रसन्न, इंद्रिये पावती उपशम, मन आसक्त देह भयशून्य, ते सत्व गुण प्रगटला, कामना रहित स्वकर्म, बरी केले मदर्पण, त्याची कर्म सात्विक जाण, तेनीची होय मत्प्राप्ती, उर्वशीच्या विरहानली, पूर्वा बहुत तळमळी, चित्त येता शुद्धीवरी, झाला विषया विरक्तीत, तसे ज्याशी संस्कृती भय, तेने करावा संत पदाश्रय, तेने पाविचे निर्भय, लिहिलेया तरी जय भवसिंधू. श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागून, एका प्रेमाविन उपचारशीन, भावे अर्पिता जळही जाण, मी संतोषे जगदानी, कर्मकर्त्याशी जी फलप्राप्ती, तीच प्रेरक अनुमोदकाप्रती, सहाय्यकर्त्यास ही निश्चिती, तीच फलप्राप्ती जाणावी, उद्धवाशी सांगे भगवान, सर्व विश्व हे परमपूर्ण, यातील भूतमात्राचे दोष गुण चित्ती नानावे कदाकाळी, जो मद्भक्त अनन्य शरण, त्याचे करी मी संरक्षण, हाती घेऊन सुदर्शन, विघ्न निवारण करतसे सकळ मंगळाचे आयतन, तो बापा भागवत हा धर्म, श्रद्धेने करिता आचरण, मृत्यूशी पार करी, श्रीकृष्ण निरूप घेऊनी, उद्धव पातला बद्रिकाश्रमी, प्रवण होऊनी भागवत धर्मी, अंती पावला हरिगती, यादव येता सागर तीरा, तेथे प्राशिती वारुणी, एरके एकमेकात आडिता, मरण पावले कित्येक, एकांतस्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन, अश्वत्थस्थळी बैसता श्रीकृष्ण, व्याधे बाण मारिला, श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक, आग्नेय योग धारण करून, न ठेविता देह जाण, सधे गेले स्वधामी गेले कृष्णराय, वसुदेव देवकी मोकली धाय, दुःखातिशये म्हणी हाय, प्राणत्याग तत्क्षणी, अर्जुनाकडून एकदा वृत्त, पितामह धार्मिक होऊनी संसारी विरक्त, उत्तर पंथे पावले, इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे त्रयोदश अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.